नमस्कार, पुन्हा एकदा मी जोडला गेलोय. मी समालोचक नरेश शेठ, मॅन फ्रॉम निवी रोहा, तुमच्या समेत जोडला गेलोय. आजच्या दिवसातील 8वी लढत. यावेळेस मोठा फटका पहिल्या चेंडूवरती आलाय, हा मिड विकेटच्या डोक्यावरना षटकार. थँक्यू डीजे. तुझ्यासाठी आले वनात काना रे, तुझ्यासाठी आले वनात. गौतमी पाटील अक्षरशः या तरुण पिढीला वेड लावलंय मित्रांनो या गौतमी पाटीलने. डीजेचंही कौतुक करूया आपण. यावेळेस मोठा फटका मारायचा होता पहिल्या षटकामध्ये, षटकार. त्याचवेळी नेक्स्ट मॅच असणार आहे स्वप्नील 11 डोनेवाडी त्याच्या विरोधात रोहन 11 नडाळ. दोन्ही संघाच्या संघांना की या आपण टचविन करून घेतोय, अतिरिक्त कुठलाही वेळ दौडवायचा नाही आहे. त्याचवेळी स्वप्नील 11 डोनेवाडी संघाचे जे प्लेयर्स असतील त्यांनी कुठे जायचं नाही आहे. यावेळी सुद्धा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने वधारले पुन्हा एकदा. 10 या आकड्यावरती, 10ची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली. डीजेचं ही कौतुक करूया. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली भूमिका आम्हाला साथ खूप महत्त्वाची राहिली आहे. मग केटीसी लावी असेल, स्कोरिंगचं काम अर्थात विशाल जे असतील, सगळ्यांची भूमिका खूप महत्त्वाची पाहायला मिळाली. आपल्याला लाईव्ह अपडेटच्या माध्यमातून प्रणयजी पाहायला मिळत आहेत. खूप महत्त्वाची भूमिका त्यांचीही राहिलेली आहे. त्याचवेळी रोहन 11 संघाचे संघ मालक अर्थात विनायकजी अंबीर सर यांचाही या स्पर्धेच्या वतीने मान सन्मान केला जातो. या सर, तुम्ही हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. यावेळी सुद्धा मोठा फटका मारायचा होता. कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळला, फीड करेल, थ्रो करेल, तद्वर मात्र एकदम नक्की अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वधारले. 11 या आकड्यावरती डबल डिजिटमध्ये ही धावसंख्या आलेली आहे. जरूर चांगल्या पद्धतीची भूमिका गोलंदाजाच्या जोरावरती चांगली पद्धतीची राहिलेली आहे. तदनंतर फलंदाजी ही योगेशच्या माध्यमातून खूप महत्त्वाची राहिलेली आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट 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 आणि क्रिकेटच या मैदानामध्ये दाखवलं जातंय. आजच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ ही मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक साठी यावेळेस आपण पाहतोय संतोष. यावेळी संघ मालकांचा सत्कार केला जातोय. अर्थात रोहन 11 नडाळ या संघाचे संघ मालक विनायक जंबीर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. या सर, तुमचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. हे स्पॉन्सरशिप खूप महत्त्वाचे असते. सलगच्या 2 वर्षामध्ये त्यांनी नडाळ संघाला या स्पर्धेमध्ये आमंत्रित केलं. त्यांची भूमिकाही खूप महत्त्वाची राहिली आहे. आणि सर, या ARPL मध्ये मला जी संधी प्राप्त करून दिली पहिल्या सीझन मध्ये, त्यांचा मोलाचा वाटा विनायक अंबीर सरांचा सुद्धा होता. यावेळेस मान सन्मान केला जातोय. P1चं पहिलं षटक संपलंय. P1च्या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा 12 या आकड्यावरती. एक षटक संपलंय. 6 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 18 चेंडूचा खेळ आहे. पहिल्या चेंडूवरती खूप महत्त्वाची भूमिका राहिली होती, जी कुणालची गोलंदाजी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. तदनंतर दुसरं षटक पाहायला मिळालंय. दुसरं षटक टाकण्यासाठी आता मात्र कुणाला प्राचारण करण्यात येईल? मनीषला प्राचारण करण्यात आलंय. मनीषकडे ती जबाबदारी सोपवलेली आहे. आता मात्र मनीषला ती जबाबदारी, खूप महत्त्वाची भूमिका सुद्धा पार पाडायची आहे. मनीष आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण संतोष. नॉन स्ट्राईक साठी योगेशला पाहतोय. चांगल्या पद्धतीचं कामकाज या 2 खेळाडूंनी आजच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने केलंय. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका आलाय. ज्यावेळेस मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे, तद्वर मात्र 1 धाव पूर्ण झाली. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करता करता हलगर्जीपणा दाखवलाय. फलंदाज अपघाती स्थळी होतोय. बाद. थँक्यू डीजे. इन क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती यावेळेस शुभम नाईक.
शुभम नाईक मैदानामध्ये दाखल झालाय. खालापूर विभागातील नामवंत खेळाडू. या खेळाडूकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आजच्या दिवसामध्ये चांगली भूमिका त्याची सातत्याने राहिलेली आहे. आदिवासी समाजाचं नेतृत्व करत असताना चांगल्या प्रकारची भूमिका किंबहुना आदिवासी समाजाला चांगले योगदान देण्याचं काम ह्या क्रिकेटच्या माध्यमातून अर्थात या शुभम नाईकने करून दिलंय. पुढचा बॉल स्ट्राईकसाठी शुभम नाईक. यावेळेस मोठा फटका मारायचा होता. कार्पेटच्या आधारावरती जरूर खेळलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल तोपर्यंत मात्र चित्याच्या चपळाईनं 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वधारले. एकंदरीत धावफलकावरती धावा 14 या आकड्यावरती. 14 अशी धावसंख्या आले जरूर. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला परतला. योगेशची चांगली भूमिका राहिलेली होती. तदनंतर त्याला तितकंसं कमबॅकिंग क्रिकेट दाखवता आलं नाहीये. एक विकेटही आपल्याला पाहायला मिळाली. 3ऱ्या क्रमांकावरती शुभम आला. शुभमने पहिल्या चेंडूवरती 2 धावा नक्की अर्जित करण्यात आलेत. पुढचा चेंडू या षटकातील 3रा चेंडू. टॉच विन करतोय आपण. यावेळेस टॉच विन करतोय. आजच्या दिवसातील 9वी लढत स्वप्नील 11 डोनेवाडी त्याच्या विरोधात रोहन 11 नडाळ. चला दोन्ही संघाचे संघनायक. अतिरिक्त कुठलाही वेळ दौडवायचा नाही आहे. अविनाश वाघ चला आपण यायचंय. त्याच वेळी DN पवार चला सर आपण सुद्धा टॉचविन करण्यासाठी यायचंय. पुढचा बॉल शुभम नाईक कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळलाय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. धावत येतोय, फील्ड करतोय. तद्वर मात्र एकच धाव अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वधारले. धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. संध्याकाळचं सत्र आहे. हवा तितकीशी थांबलेली आहे. मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील का? त्याचप्रमाणे संतोषचा खेळ कशा पद्धतीचा होईल, त्याच वेळी शुभमची गोलंदाजी फलंदाजी कशा प्रकारची होईल, त्याच वेळी मनीषची गोलंदाजी कशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळणार. रनिंग मध्ये थोडीशी मिस्टेक आपल्याला सातत्याने या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. पंचाने इशारा केला डॉट स्वरूपाचा चेंडू आला. हा कुठल्याही पद्धतीचा चेंडू टाकला गेलेला नाही आहे. पुढचा बॉल स्ट्राईक साठी आपण संतोषला पाहतोय. मनीष टू संतोष पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा पार येतोय. हा षटकार. थँक्यू डीजे. काय फटका खेळलाय. जिथे फाईन लेग रिजन मध्ये खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल स्ट्राईक साठी संतोष. यावेळेस लिडिंग एज नॉन स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय. बॅकअप मिळालाय. तद्वर मात्र 1 धाव नक्की अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वधारेल. धावफलकावरती धावा यावेळेस 23 या आकड्यावरती. 23 अशी धावसंख्या धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडू मध्ये पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. तदनंतर आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये फक्त 11 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 3रं षटक टाकण्यासाठी कुणाला आता प्रचारण करण्यात येईल. 3रं आणि स्लॉग वरचं षटक अर्थात 3रं षटक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कुणाला प्रचारण करण्यात येईल. 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज. यावेळेस हरिचंद्रला प्रचारण करण्यात आले. हॅलो चेक. स्वप्नील 11 संघ आपण कुठे जायचं नाही आहे. आपला सामना आहे. क्षेत्ररक्षण आहे आपल्याला. स्लॉग वरचं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती हरिचंद्र. शेवटचं अंतिम षटक या पूर्वार्धाच्या खेळातलं. अर्थात हरिचंद्रकडे ती जबाबदारी सोपवलेली आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार, त्याचा खेळ खूप महत्त्वाचा राहील या स्पर्धेमध्ये. आता मात्र असं आपण म्हटलं तरी विशालजी वावगं ठरणार नाही आहे. आता मात्र इथून नॉकआउटची स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. परंतु सामने कमी आहेत. आपल्याला जिंकणं खूप महत्त्वाचं आहे.
यावेळेस मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल, थ्रो करेल, तद्वर मात्र एक धाव नक्की अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा 24 या आकड्यावरती. शेवटच्या षटकातील एक चेंडू संपला. एका चेंडूवरती फक्त एकच धाव आलेली आहे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा स्ट्राईक साठी यावेळेस आपण शुभम नाईकला पाहतोय. शुभमची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का? मोठमोठे फटके मारण्यासाठी तो जरूर जाणला जातो. त्या पद्धतीचे फटके आपल्याला या 5 चेंडूवरती आहे. एखादा फटका, 2 फटके किंबहुना 3 फटके पाहायला मिळतील का? हे सगळं आपण या षटकामध्ये नक्कीच पाहणार आहोत. यावेळेस मोठा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करूया. गुल्ले टप्प्यावरती आदळला चेंडू, हलकीशी हुसळी ही घेतली, परंतु अतिरिक्त कुठलीही धावसंख्या आलेली नाही आहे. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. त्याचवेळी या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं आमंत्रण झालंय. हॅलो, आदरणीय मनोहर शेठ भोईर, माजी आमदार उरण मतदारसंघ, आदरणीय साहेबांचं इथे आदिवासी रायगड प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत करतो. आपण आपल्या पावनचरण स्पर्शाने आम्हास इथे उपकृत केलं आणि नेहमीच आदिवासी समाजातील सर्व वंचित घटकांना आपण नेहमीच न्याय देण्याची इथे भूमिका घेतलेली आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेस आपण आलात त्यासाठी आदिवासी रायगड प्रीमियर लीग तर्फे आणि समस्त आदिवासी रायगड समाजातर्फे मी आपलं सहर्ष इथे स्वागत करतो. या ठिकाणी आदरणीय भावी आमदार या ठिकाणी मनोहर शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय आणि आगामी कालामध्ये असा सच्चा आणि कडवट शिवसैनिक म्हणून आम्हाला आमदार पाहिजे. ते फक्त आणि फक्त खऱ्या अर्थानं मनोहर शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आणि त्यांच्या साथीला रायगड जिल्हा परिषद सदस्य ज्याने 3 वेळा हॅट्रिक मारली आणि प्रतिस्पर्धेला मी तर म्हणेन पराभवाची धूल चाकली असं कणखर नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, जरी मी तर म्हणेन या शिवसेनेचं प्रतीक आपण ज्यांना मानतो ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना, परंतु त्यानंतर त्यांची धुरा जर या विभागामध्ये उरण मतदारसंघामध्ये कोण सांभाळत असतील ना तर त्या खऱ्या अर्थानं एक कडवे शिवसैनिक आहेत मनोहर शेठ भोईर आणि त्यांना मानलं जाताना आगामी कालामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला फक्त आणि फक्त मनोहर शेठ भोईर म्हणून आम्हाला आमदार पाहिजेत आणि त्यांचं आपण पाठवू. या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांच्या साथीला खऱ्या अर्थानं राजू शेठ मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांच्या साथीला ज्यांनी रायगड जिल्हा परिषद सदस्य पद खऱ्या अर्थानं 3 वेळा भूषवलं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला पाहिजे. त्यासाठी आपण मनोहर शेठ भोईर यांच्याकडे पाहतो आणि तदनंतर खऱ्या अर्थानं या विभागाचे शिवसेनेचे एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहतो ते खऱ्या अर्थानं एक सच्चे शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित मंचावरती त्यांचं आम्ही या ठिकाणी शुभ आगमन पाहिलं. त्यांचं आम्ही आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. राजनजी गावडे उपसरपंच खऱ्या अर्थानं चौक, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालं. त्यांचं देखील करतो आम्ही वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून अजिंक्यजी देशमुख ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोतीराम शेठ टोंबरे असतात ना त्या ठिकाणी आवर्जून अजिंक्य देशमुख यांच्या आपण वर्णी त्या स्पर्धेमध्ये पाहतो. त्यांची उपस्थिती आवर्जून आपण त्या स्पर्धेमध्ये पाहतो. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी प्रीमियर लीग 2024 मध्ये त्यांचं आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं भोजनाची सुव्यवस्था केली आहे ती खऱ्या अर्थानं मोतीराम शेठ टोंबरे आणि प्रफुल्ल विचारे यांच्या माध्यमातून उद्याच्या दिवसामध्ये अन्नदाता सुखी भव असं म्हटलं जातं. जे आपण अन्न खातो ना ती प्रकृती, स्वतःच्या पोटाला लागेल त्यापेक्षा जास्त खातो ना ती विकृती
आणि स्वतःच्या ताटातील अन्न आपण दुसऱ्यांना देतो ना, त्यांना संस्कृती म्हणतात. 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांना भारत देशावरती, परंतु ते मनोहर शेठ भोईर साहेब ते संस्कृती संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही. आणि या संस्कृतीला जपणार आहे ना हा भारत देशामधील महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यामधील रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुका आणि खालापूर तालुक्यामधील चालू असणारी खऱ्या अर्थाने ही रायगड प्रीमियर लीग म्हणजे खालापूर तालुक्यामधील चौक शहर आणि चौक शहरामधील कांडोली गाव या ठिकाणी चालू असणारी ही रायगड आदिवासी रायगड प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतो. यामध्ये सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा आपण जाऊ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी सुरुवातीला उल्लेख केलं, जरी ते माझे आमदार असतील तरी येणाऱ्या उरण मतदार संघामधून आम्हाला आमचे अगदी लोकप्रिय आमदार म्हणून खऱ्या अर्थाने आपण सातत्यपूर्वक मनोहर शेठ भोईर साहेबांचा उल्लेख करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जरूर भरघोस मतांनी आपण त्यांना निवडून जरूर देऊ. परंतु तत्पूर्वी मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय विष्णू खैर असतील, त्यानंतर त्यांच्या साथीला शरद वाघे असतील, महादेव पिरकेट, प्रकाश पवार, या सर्व मान्यवर या सर्व आयोजकांना मी विनंती करेन की आदरणीय एक दमदार आमदार म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलंय ते आदरणीय मनोहर शेठ भोईर यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. थँक्यू डेझे. जरूर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला हेच जमदार आमदार पाहिजेत असं मी सातत्यपूर्वक उल्लेख करतोय. आणि या विभागामधून अगदी ज्या ठिकाणी मोतीराम शेठ टोमरे ज्यांच्या बरोबर असतील ना त्यांना जरूर मित्र म्हणेन साथ मिळाली जाईल, कारण की त्यांच्या पाठीशी ना बरेच मित्र म्हणेन कडवे शिवसैनिक त्यांच्या बाजूने आपल्याला सातत्यपूर्वक जांभिवली असेल, चौक असेल, या विभागामधून वरोसे असेल, या विभागांमधून सच्चे शिवसैनिक आहेत ना जे बालासाहेबांना आदर मानतात आणि खऱ्या अर्थानं त्यांचे मित्र म्हणेन खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान मानतात ना, त्यांचं जरूर साथ साहेब तुम्हाला सातत्यपूर्वक राहील. त्यासाठी मी या ठिकाणी आयोजकांना विनंती करतो, विष्णू खैर, शरद वाघे, महादेव पिरकट, प्रकाश पवार आणि आमचे संपूर्ण आदिवासी रायगड प्रीमियर लीगची कमिटी आहे त्यांना विनंती करतो की आमचे भावी आमदार खऱ्या अर्थानं मनोहर शेठ भोईर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. साहेबांचं प्रचंड प्रेम आहे क्रिकेटवरती. त्यांनी सांगितलं ज्यावेळी ते कॉलेजच्या वयामध्ये होते ना त्यावेळी त्यांनी क्रिकेट केलं आणि लेफ्ट आर्म खऱ्या अर्थाने ते बॉलर होते आणि त्यांनी बरेचसे क्रिकेट स्वतःहून जवळून पाहिलंय. आता सध्या तरी ते मित्र म्हणेन 50-63वी खऱ्या अर्थाने 60 त्यांनी ओलांडली आहे आणि तरी सुद्धा ते सांगतायत की मी आजही तशी गोलंदाजी करू शकतो. काल खऱ्या अर्थाने सुप्रियो ट्रॉफीमध्ये त्यांनी उल्लेख केलं की जरी आज आम्ही 60 वर्षाचा असलो तरी लेफ्ट आर्म बॉलर म्हणून आम्ही चांगली गोलंदाजी आजही करू शकतो. परंतु मित्र म्हणजे काही कारणास्तवी राजकारणामध्ये असल्या कारणास्तवी मित्र म्हणजे त्यांना क्रिकेटवरती जास्त वेळ देता येत नाही, परंतु प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना सातत्यपूर्वक एक दमदार आमदार म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलंय ते मनोहर शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन केलं गेलं. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर खऱ्या अर्थानं राजूजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आदरणीय राजूजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. एक कडवे शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडे आदरपूर्वक आम्ही सातत्यपूर्वक पाहतो ते राजू शेठ मोरे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. गोरख रसाल या ठिकाणी येतात. ज्या वेळी खऱ्या अर्थाने या विभागामध्ये मनोहर शेठ भोईर साहेब येतात ना त्यावेळी गोरख रसाल यांची उपस्थिती आपण आवर्जून पाहतो, कारण की एक ते देखील कडवे शिवसैनिक आहेत उद्धव बालासाहेब ठाकरे या गटाचे आणि खऱ्या अर्थानं आपण जरूर उल्लेख करतो या ठिकाणी. परंतु त्यानंतर अगदी सलग तिसऱ्यांदा ज्यांनी विजयाची पताका रोवली, रायगड जिल्हा परिषद सदस्य पदाचे मित्र म्हणून बहुमान मिळवलं ते मोतीराम शेठ टोमरे. त्यांचा आपण नक्की सत्कार उद्याच्या दिवसामध्ये करू. परंतु त्यानंतर राजन गोरख रसाल
उद्याच्या दिवसामध्ये जरूर येतील, कारण की ज्या ज्यावेळी मोतीराम शेठ टुंबरे असतील त्या त्यावेळी अजिंक्य देशमुख असतील, तदनंतर आमचे गावडे असतील, गोरख रसल असतील, हे सगळे मान्यवर आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. राजन गावडे जे उपसरपंच होते ग्रुप आहेत ग्रुप ग्रामपंचायत चौकचे, आणि त्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं विकासाची कामगंगा त्यांनी त्यांच्या गावामध्ये वाहिली, त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये वाहिली आहे. असे सगळे धडाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला मंचावरती उपस्थिती पाहायला मिळते. परंतु त्या अगोदर षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे. पहिलं धावा जमवल्यात एकूणच 42 आणि 43 धाबा संख्येचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धावा आहेत त्या एकूणच अध्यापक तरी 8 होत्या, आणि त्यानंतर जो षटकर आणि षटकरच्या बरोबरीनं 14 धावा आहेत त्या धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी चालू आहे. 14 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये जीवांश 11 कुंडेवाल आणि त्यांच्या विरोधात पंचकृषी 11 सारंग. याच विभागामधील साहेब खऱ्या अर्थाने बरेचसे खेळाडू या संघाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मग जांभिवलीचे मित्र म्हणून कुणाल निकम या संघाचं नेतृत्व करतोय, आणि त्यानंतर दीपक आणि रमेश, परंतु रमेशने षटकार लगावला आणि तो फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 5 चेंडूंचा खेळ इथून संपुष्ट येतो. आता उर्वरित एका चेंडूचा खेळ या पहिल्या षटकामधील बाकी असेल. 42 धावा 3 षटकामध्ये जमवणं म्हणजे जास्त अवघड नसेल या मैदानाचा विचार करता, परंतु याच धावा जर डिफेन्स करायचे असतील ना तर जास्त देखील असतील गोलंदाजासाठी. थोडंसं साहेब थांबायचं 2 मिनिटं. या ठिकाणी आदिवासी रायगड प्रीमियर लीग अगदी तलागालातून खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय की चांगला खेळ करतायत, परंतु या आदिवासी रायगड प्रीमियर लीग बद्दल तुम्ही 2 शब्द आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग वर्ष दुसरे 2024 खऱ्या अर्थानं 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी म्हणजे उद्यापर्यंत हा 5 दिवसाचा संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा एक क्रिकेटचा थरार आज या ठिकाणी संपन्न होत आहे. बऱ्याच वेळेला आदिवासी समाज हा समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही अशी लोकांचा गैरसमज होता. तो खऱ्या अर्थानं सर्व माध्यमातून नुसता क्रिकेटच नव्हे तर क्रिकेट, कबड्डी जेवढे खेळ असतील त्या खेळांच्या माध्यमातून आणि शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आदिवासी ठाकूर समाजाने दाखवून दिलं आहे की आमचा आत्ताचा तरुण हा जरी जंगलात राहत असेल तरी आम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये प्रामुख्याने आम्ही येत राहू आणि आता आलेले आहेत. मी खरोखर आपल्या सर्व समाज बांधवांचं, क्रिकेट सर्व संघांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं या आयोजनाचे अध्यक्ष विष्णू खेर, आमच्या दामू खेर यांचे सुपुत्र, आणि शरद वाघे, महादेव पिरकट, प्रकाश पवार यांच्या ह्या सर्व यांच्या आयोजकांनी हे चांगलं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्याच मैदानावर अनेक प्रीमियर आपण बघितल्या, पण आजचा हा प्रीमियर लीगचा आदिवासी समाजाचा हा मैदान खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर आनंदन करीन. खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाचं चांगलं त्यांचं संरक्षण व्हावं, त्यांचं चांगलं शिक्षण व्हावं, मुलांना मुलींना चांगलं शिक्षण द्यावं यासाठी मी कायमस्वरूपी प्रयत्नशील असतो. माझ्या उरण तालुक्यामध्ये मी अनेक मुलांना इंजिनियर केलेले आहेत, अनेक मुलींना नर्सेस केलेले आहेत, आणि ज्यांना ग्रॅज्युएशन शिक्षण घ्यायचं असेल अशांनासुद्धा मी शिक्षण दिलेलं आहे. पण हे सर्व करत असताना आत्ताचा खऱ्या अर्थानं शिक्षणाचा जो जमाना आहे तो जमाना आता प्रत्येक माझ्या नागरिकाला हा आपल्याला आत्मसात करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण सर्व या रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या तरुण मुलांना क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकत्र केलं, त्याबद्दल आयोजकांचं मनापासून धन्यवाद. असेच खेळ खेळत राहा आणि आपल्या समाजाचं एकजूट, आपल्या समाजाचं कुठेही नाव हा कमी दिसता कामा नये, तो नाव रोशन करण्याचं काम आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपण करत राहा एवढं आपल्याला आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आयोजक तुम्ही काय म्हटलं? मी काल अचानक मैदानावर होतो
आणि त्यावेळेस मी म्हटलं की माझ्या वयाच्या 63 वर्षी मी आज या ठिकाणी बॉलिंग करू शकतो. नक्कीच केली ना. आणि मी जवळ 40-45 वर्ष खेळलेलो आहे. त्यामुळे क्रिकेट जरी शरीराने साथ नाही दिली तरी जेवढं शक्य होईल तेवढं खेळण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. म्हणून मी या ठिकाणी अँकरला या ठिकाणी 2 शब्द बोलून सांगतो. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं हे होते आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब. अगदी आगामी कालामध्ये भावी आमदार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर येतील आणि सामाजिक बांधिलकी त्यांनी कायमस्वरूपी जपली. समाजकार्य असेल, त्यानंतर मित्र म्हणून क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक सांस्कृतिक या संपूर्ण मित्र म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा ठसा ज्यांनी उमटवला आहे ते असे कार्यशील दमदार भावी आमदार म्हणून आपल्याला पाहायला मिळतील ते आदरणीय मनोहर शेठ भोईर इथून प्रस्थान होतं. त्यांच्या साथीला मोतीराम शेठ टोंबरे असतील, राजूजी मोरे साहेब असतील, या सर्व मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. थँक्यू डीजे. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेची गरज. 6 चेंडू 24 धावा. आता मात्र कॉन्फिडन्स आपल्याला दाखवायचा आहे. ते कॉन्फिडन्स म्हटलं ना तर कॉन्फिडन्स कसा असावा तर तो कॉन्फिडन्स सुतळी बॉम्ब सारखा असावा. जरी वाजला नाही ना तरीही दहशत आणि वाजला तरीही दहशत. अशाच पद्धतीची फटकेबाजी आपल्याला करायची आहे. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेची गरज. चांगल्या पद्धतीचं कामकाज आजच्या दिवसामध्ये खूप महत्त्वाचं राहिलं आहे. मान्यवरांची उपस्थिती, त्याच प्रमाणे भावी आमदार अर्थात या स्पर्धेला त्यांचंही आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही अभिनंदन करू. यावेळेस मोठा फटका. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. सीमारेषा पार सुद्धा होईल. येतोय हा चौकार. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पर हौसला, देख फिर होता है क्या. आता मात्र आपल्याला या आजच्या दिवसातील खूप महत्वाच्या लढती आणि त्यातल्या त्यात हा सामना खूप महत्वाचा आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. स्ट्राईक साठी आपण त्याचवेळी नागोरी चहा यांचंही या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन. समालोचक टीम साठी पूर्ण वर्षभर चहाची उपलब्धी त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडनं दिली जाते. त्यांच्याकडे असणारे विविध प्रकारचे चहा, चांगल्या पद्धतीचा चहा त्यांच्याकडनं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये गॅप आहे मोठा. नाही होणार धावांचा तोटा. येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. 3 चेंडू 15 धावा. 15 धावा 3 चेंडू. कोण जिंकणार. यावेळेस सुद्धा मोठा फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालाय, परंतु दुसऱ्या अटॅम्प मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु फलंदाज होतोय बाद. नागोरी चहा खूप महत्वाचा या विभागातील चविष्ट असा चहा आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. आज नागोरी चहा नाचताना सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा डान्सही आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. लाईव्ह मध्ये आपण हे शेरी खूप महत्वाची करतायत. ते शहरी त्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. 99% सामना जिंकलाय, परंतु हा 1% क्रिकेटचं ट मधला टर्निंग पॉइंट नक्की ठरू शकतो. एक क्रिकेट आहे या अनिश्चितीच्या खेळामध्ये. जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाही ना प्रणय, तोपर्यंत आपण सांगूही शकत नाहीयेत. यावेळेस मोठा फटका आलाय. षटकार.
थँक्यू डीजे. एक चेंडू 8 धावा. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. दोन्ही संघाचं हार्दिक असं अभिनंदन करूया. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले, तितकंसं यश मिळालं नाहीये. सुंदर स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमतः मी आयोजकांचं धन्यवाद करीन. सर, तुम्ही मला बोलवलात, या स्पर्धेमध्ये माझ्या आवाजाची काळजी घेतलीत, तुमचंही या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं अभिनंदन करतो. सर, माझ्यासाठी ही स्पर्धा इथे संपते. तुमच्यासाठी एक गोष्ट नक्की सांगेन. निरोप घेतो आता, आज्ञा असावी. निरोप घेतो आता, आज्ञा असावी. चुकले आमचे काही, त्याची क्षमा असावी. धन्यवाद. यापुढचं